तर welcome students. Let's see the next examples of that substitution again. Again these are well. आणखी त्याच्या पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर आपण एक स्पेशल टाईपचं इंटिग्रेशन कसं इव्हॅल्युएट करायचं त्याचा विचार केला. तर इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. तर तेच एक्झाम्पल आहे. फक्त थोडीशी फंक्शन त्यांनी बदलली. तर इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स त्याच्यातलं तिसरं उदाहरण बघूया. तर दोन उदाहरणापर्यंत आपण आलतो बघा. 1/2 + 3 tan x dx. बरोबर. तर लाईक ऑफ दॅट वी कॅन डिस्कस. तर बघूया आता थर्ड वन. तर इंटिग्रल ऑफ लगेच नाव देतो. I = इंटिग्रल ऑफ 4 times e⁻x - 25 divided by 2 times e⁻x - 5 that dx. तर see what happens here. In case of that the a sin x plus b cos x plus that c sin x that of the b cos x. तर त्या उदाहरणाचं जे नेचर होतं तर हा भागाकार करता येत नाही. वी डू नॉट डू दिस डिव्हिजन. आणि अशा वेळेस आपण काय करतो. राईट द न्यूमरेटर in terms of the denominator plus that some coefficient b into derivative of that denominator. बरोबर. त्याच भाषेमध्ये त्याला कॉल करायचा. आणि मग आता इथे आपल्याला न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. आणि कोणाचा? डिनॉमिनेटरचा. आणि मग बघा the same construction dy dx of 2 times e⁻x - 5 that is equal to 2 times e⁻x. sin x ला cos x, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x असं होतं. इथं तर e⁻x च आहे. एकदम साधी फंक्शन आहे. आणि मग आता बघूया. तर 4 times e⁻x हे टेक्निक बघा तेच आहे. न्यूमरेटर इक्वल टू सम कोएफिशिएंट इनटू डिनॉमिनेटर म्हणजे भागाकार करता येतोय प्लस दॅट सम कोएफिशिएंट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डिनॉमिनेटर कॉल दॅट टू 1. हा दोन बाहेर सुद्धा घेणे नाही. कारण आपल्याला नंतर त्याला बरोबर त्याच भाषेत आणायचं आहे. लक्षात आलं. आणि मग आता कम्पेअर दॅट. आणि मग आता बघूया. देअरफॉर मग जशी लेफ्ट हँड साइड आहे तसंच राईट हँड साइडला कॉल करायचा. -25 टाइम्स म्हणजे इथं e⁻x पद आहे. e⁻x चा सहगुणक शोधा. मग इथं पहिल्या ब्रॅकेट नुसार आहे 2 टाइम्स ऑफ a. तर दुसऱ्या ब्रॅकेट नुसार आहे 2 टाइम्स ऑफ. इथं तर a आणि पटकन येतात बघा. दॅट इज द कोएफिशिएंट ऑफ दॅट e⁻x. आता स्थिर पद प्लस साइन द्यायचा. मग इक्वेट करायला सोपं जातं. तर इथं येणार तुमचं -5 टाइम्स a. And since these two quantities or that the functions are equal, their coefficients we can compare. आपण आता त्यांचे कोएफिशिएंट कंपेअर करू. आणि मग एक व्हॅल्यू पटकन येते. twice a plus twice b that is equal to 4. हित सहगुणक हा त्याच्या बरोबर हा. आणि क्लिअरली आले बघा. -5 टाइम्स a equal to -25. दॅट ओव्हर. आणि मग किती साधं होते ते बघा. आणि therefore we can get a equal to that of the 5. बरोबर. वाटल्यास त्याला एक नंबर आणि नाही 2 आणि 3 नाव देऊ काय हरकत नाही. आलं. मग a बरोबर काय आहे तुमचं 5. मग ती a ची किंमत आपण 2 मध्ये टाकू. मग इथं म्हणायचं फ्रॉम 1 a ची किंमत 5 टाकली 10 झाले प्लस दॅट ट्वाइस b इक्वल टू दॅट ऑफ द 4. किती साधं आहे बघा. 4 - 10 आले तुमचे -6 and therefore b equal to -6. तर असं पहिलं एक काम महत्वाचा. इथपर्यंत तुम्ही आलात. पहिला मार्क येतो a आणि b बरोबर असेल. दुसरा मार्क येतो आणि तिसरा मार्क तुमच्या इंटिग्रेशन साठी असतो. आणि मग आता आपलं इंटिग्रल कसं तयार होतंय तर ते बघायचं. आणि इथून सुरुवात करू. and therefore from 1 तर एक नंबर कडे जायचा. from 1 that I equal to integral of कोण न्यूमरेटर. डिनॉमिनेटर आपण आता येणारच आहे ना. a किती आला तुमचा 5 टाइम्स डिनॉमिनेटर 2 टाइम्स e⁻x - 5 प्लस that b into dy dx of that denominator. त्याला पण कंस टाकू. -6 into -6 टाइम्स 2 टाइम्स e⁻x divided by 2 times e⁻x - 5. हा 2 बाहेर घेणे नाही.
आपल्याला तो आहे तसा डेरिव्हेटिव्ह पाहिजे ना, दॅट ऑफ द dx. तर यांचे बेरीज गुणाकार वजाबाकी भागाकार तुम्ही करा, बरोबर तेवढंच मिळेल त्या ठिकाणी. लक्षात आलं? तर असं हे फायदा होतो त्या मेथडचा. ती साधी पद्धत आहे. जी साइन कॉस्टला होती तीच आता e साठी आपण अप्लाय करतोय. आणि मग सेपरेट दॅट इंटिग्रल्स. बघा मग 5 टाइम्स इंटिग्रल ऑफ 2x मायनस 5 दॅट किंवा एक स्टेप देऊचा, म्हणजे आणखी तुमच्या मनातली जे शंका राहतील त्या शंका नकोच आता राहायला. दॅट ऑफ द dx. बरोबर. आता वजा 6 ला बाहेर घ्यायचं, 2 ला नव्हे, का आपल्याला पाहिजे तसा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. बघा 2x टाइम्स 2 टाइम्स e मायनस 5 dx. आणखी एक स्टेप देऊ. हा झाला भागाकार. अगोदर करता येत होता का? नाही. हे असं एक्सप्रेस केल्यामुळे भागाकार करता आला आणि त्याचा फायदा इंटिग्रलला होणार. दॅट इज 1 dx मायनस दॅट 6 टाइम्स एक स्टेप देऊच 2 टाइम्स e अपॉन 2 टाइम्स e मायनस 5 दॅट ऑफ द dx. किती व्यवस्थित मिळते बघा. आणि आता इथं इंटिग्रल पटकन घ्यायचं, डायरेक्ट घ्यायचं, यूज दॅट करोलरी. आणि एकचं इंटिग्रल x ठरलेलं मायनस 6 टाइम्स दॅट लॉग ऑफ आहे तसा डेरिव्हेटिव्ह आहे. 2 टाइम्स e मायनस 5 चा 2 टाइम्स e. त्यामुळं इथं आहे तसा येणार लॉग ऑफ डिनॉमिनेटर 2 टाइम्स e मायनस 5 प्लस दॅट c दॅट इज आवर I कंसात कारण द्याच इंटिग्रल ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx इक्वल टू लॉग ऑफ f ऑफ x. तर हे द्या त्या ठिकाणी. तर असं ते इंटिग्रल तुम्ही मिळवू शकता. झालं? त्यानंतर तर वेल एक्झाम्पल्स दीज आर. आणखी चॅलेंजिंग उदाहरण आपल्याला येणार आहेत. तर हे टेक्निक तुम्हाला प्रत्येक उदाहरणामध्ये काहीतरी देऊन जात असतं, आपण ते घ्यायलाच हवं. मिळालं? आणखी एक सोडूया. 4th वन बघा. इंटिग्रल ऑफ I इक्वल टू म्हणून 20 प्लस, कधी कधी हे थोडंसं सहगुणक बदलतील. 12 टाइम्स e divided by 3 times e plus 4 that dx. तर हा भागाकार शक्य नाही आहे त्या स्थितीमध्ये. मग कधी कधी इकडे सहगुणक घेतात, इकडे घेतात. आपण डिस्टर्ब नाही व्हायचं, फक्त कम्पेअर करताना ए आणि बी च्या व्हॅल्यू मिळवताना काळजी घ्यायच्या. आणि राईट दॅट ए आणि इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर, हे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचा, प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर dt. झालं? मग आता डेरिव्हेटिव्ह मिळवावा लागेल. साधं आहे बघा. डेरिव्हेटिव्ह शिवाय इंटिग्रल नाही मिळत. कितीतरी वेळा आपण ऑब्झर्व केलाय. dt by dx of 3 times e plus 4 that is 3 times e. त्याला बाहेर घ्यायचं नाही. मगाच्या उदाहरणावरती लक्ष ठेवा. आणि मग आता आपण एक्सप्रेस करू. न्यूमरेटर कोण आहे तुमचा? 20 प्लस 12 टाइम्स e. मग हे इकडे होते, तुम्ही इकडे तरी काय हरकत नाही. मग वजा साइन असतं तर घेता नसते आले. बेरीज आहे तसं ठेवा. प्लस सॉरी इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर. ए आता मिळूया. डिनॉमिनेटर कोण आहे? 3 टाइम्स e प्लस 4 प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह कोण आला? 3 टाइम्स e कॉल दॅट 1. आणि मग आता जसं आहे तसं कॉल करायचा. मग स्थिर पद अगोदर आहे तसंच तिकडे स्थिर पद अगोदर घ्यायचं. मग कॉन्स्टंट टर्म कोण येणार? विदाउट दॅट ऑफ द e फक्त 4a. आणि मग त्याला ब्रॅकेट टाकू प्लस दॅट. आता आपल्याला e चा सहगुणक पाहिजे. पहिल्या ब्रॅकेट नुसार 3 टाइम्स येत आहे, दुसऱ्या ब्रॅकेट नुसार 3 टाइम्स b दॅट इज e. आलं बघा. स्थिर पद एकच येत आहे 4 टाइम्स e चे सहगुणक जे असतील ते तुम्ही कलेक्ट करा. झालं? आणि मग बघा पटकन येत आहे. कंपेअरिंग दॅट 4a इक्वल टू 20, त्याला नाव द्या 2 नंबर. आणि 3a प्लस 3b. राईट हँड साइडला e चा सहगुणक एवढा, तर लेफ्ट हँड साइडला आहे 12 दॅट इज कॉल्ड 2. आणि a ची किंमत मला लवकर येते, काही प्रश्न नाही. and therefore a equal to 5. from 2 म्हणायचा. therefore from 2 3 times a आहे म्हणजे 15 plus that 3 times b equal to 12. therefore 3 times b equal to -3. ह्या बेरीज वजाबाकी चुकू नका, कारण आपण आता 12वी मध्ये आहोत. कधी चुकतं, चुकायला काही हरकत नाही परंतु परत परत त्या चुका नकोत, साध्या नको. कधी त्या इन्सिडेंटली होतात, परंतु त्या निग्लेक्ट करू नका.
दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे आणि मग चालायचं एक नंबरकडे. आणि therefore from 1 our integral I becomes integral of, याला ह्या भाषेत लिहिलंय a बरोबर 5, बघा भागाकार झाला 3 times e raised to x plus 4 minus that 1 into bracket, इथं b ची किंमत -1 टाकली हा, प्लस होतं म्हणून त्या ठिकाणी आलं 3 times e raised to x divided by 3 times e raised to x plus 4 that dx. बघा असं ते व्यवस्थित मिळतात. म्हणून आपण प्रयत्न हा आपला प्रामाणिकच असावा. चूक झाली तरी चालते, परंतु ती दुरुस्त करणं आपलं महत्वाचं काम असतं. मग 5 ला आउटसाइड घेऊ, डायरेक्ट भागाकार करू, काही अडचण नाही. एकदा ते टेक्निक आलं की लक्षात ठेवायच्या. आता इथं -1 ला बाहेर घ्यायचं, 3 ला नाही, नाहीतर परत तुम्ही चुकाला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 3 times e raised to x upon 3 times e raised to x plus 4 that of the dx. आणि मग काम संपलं. 5 times x, एक चा इंटिग्रल x minus that is log of denominator, तेच कारण तीच करोलरी प्लस दॅट सी कंसात द्याच. झालं. तर असं हे इंटिग्रल मिळवा. दॅट इज अवर आय. तर प्रॅक्टिस साठी आणखी एक तुमच्या पुस्तकात आहे, ते तुम्ही सॉल्व करा. त्यानंतर तर असं हे उदाहरण सोडवा. बघा उदाहरण सोडवणं हे एकमेव पर्याय आपल्यासाठी. तर त्यानंतर 5वं तुम्ही सोडवायचं माझ्या ह्याच्यानुसार. तर त्याच्या पुढचं किंवा काय आता सारखं सोडवा, काही प्रश्न नाही, पण आता थोडंसं वेगळं आहे. इंटिग्रल ऑफ, बघा I equal to integral of cos raised to 8x. See that are very challenging example, but again when you can learn that becomes the simple. That is a cos raised to 8x into cot of x dx. बरोबर. आणि मग आता आपण काय करायचं ते बघूया. झालं. तर आता इथं मात्र सुरुवातीला तुम्हाला काहीच येत नाही असं वाटेल, आणि त्यासाठी तर उदाहरणं सोडवायचे असतात. तर अडचणी काय येतात त्याच्यावरती मात करणं म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, आणि ते फक्त आपणाला आपलं गणितच देऊ शकतं. बरोबर. तर आता इथं काहीच कोणाचं रिलेशन नाही. या cos raised to 8x into cot of x dx आहे, परंतु मग ते रिलेशन नाही, मग शोधायचं. अजून आपल्याला सबस्टिट्यूशन क्लिअर आल्याशिवाय थांबायचं नाही. तर ट्रिगोनोमेट्री मध्ये कुठलंही नातं कुठेही उपयोगीला येतं. मग cos raised to 8x आहे तसं ठेवला, आणि cos म्हणजे कोण आले आता तुमचे cos x upon sin of x that of the dx. आलं. बघा आता काय घडतंय ते. मग आता इथं cos raised to 8x into cos of x आहे, that we can get that of the sin of x. मग आता पुढे काय, अजून त्याच्यातला संदर्भ मिळत नाही. लक्षात आलं. मग आता आपल्याला काय पाहिजे बरं, या ठिकाणी sin x जर आपण पुट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह cos x येतोय, परंतु या ठिकाणी आपल्याला sin x हे छेदस्थानी आहे, भागाकार करणे नाही, भागाकार नाही करायचा आपल्याला आता इथं. मग आणखी एक काहीतरी आपल्याला करावं लागेल. मग आता इथं बघूया, cos ला इथं आणवा, दॅट इज इक्वल. अगोदर मी cot चं रूपांतर cos अपॉन sin x दिलं. मग आता cos ची पॉवर किती झाली आता, cos raised to 9x upon that of the sin x dx. आता तो भागाकार अजून करता येत नाही. मग थोडंसं आणखी पुढे जाऊ. दॅट इज इंटिग्रल ऑफ cos raised to 9x into, मग sin आलेत ना, आपल्याला साइनचं डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे, कारण cos ला डेरिव्हेटिव्ह मिळून चालणार नाही. मग cos raised to sin x येतो, पण sin x छेदस्थानी आहे. मग cos ची पॉवर हायर आहे म्हणून परत sin x न गुंतवा. कशासाठी, पुढच्या सोयीसाठी. sin of x dx नाही, काय झालं, sin of x न गुणलं, sin of x न इथं छेदाला गुणलं, अंशाला गुणलं, इथं झाले स्क्वेअर. बघा आता काय घडतंय ते. आता तुम्ही विचार करायला हरकत नाही. मग कोणाचा डेरिव्हेटिव्ह sin येतो, cos चा येतो. याचा अर्थ sin स्क्वेअरला cos च्या भाषेत लिहिलं तर फायदा होणार आहे, आणि ते आपल्याकडे आहे. मग बघा, cos raised to 9x into sin of x divided by 1 minus that is cos square of x bracket complete dx, that is our I. म्हणजे
हे जे उदाहरण होतं मूळ, त्याला तुम्ही असं रूपांतरित केलं आणि ते शक्य फक्त ट्रिगॉनोमेट्री मध्येच होतं. कसा पर्याय शोधला ते बघा. अगोदर कॉसचा मिनिंग लिहिला, साईनचा ड्यू कॉस येतो, पण एवढ्या मोठ्या कॉसला आपण एक्सप्रेस नाही करू शकत, म्हणून आपण परत साईनला अंशस्थानी आणलं, छेदस्थानी आणलं, म्हणजे साईन स्क्वेअर झाले आणि मग 1 मायनस कॉस स्क्वेअर झाले. आणि आता आपलं सबस्टिट्यूशन आहे, लेट अस पुट दॅट कॉस ऑफ एक्स इक्वल टू टी. आपण एकदम साध्या भाषेत, हे अवघड आहे पण सबस्टिट्यूट केले की ते सोपं होतं, म्हणून तर सबस्टिट्यूशन मेथड इज अ वेल प्रोसिजर. आणि मग आता बघा, कॉस चा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन एक्स होता विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून dx दॅट इज अ dt. आणि मग आपल्याला जेवढं पाहिजे तसंच ऍडजस्ट करायचा. ऍडजस्टमेंट करणं हे फार महत्वाचं आहे. -1 dt वाटल्यास ही मायनस साइन इकडे आणलं झालं. आणि मग आता आपलं इंटिग्रल कसं बदल झाला ते बघा. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रल ऑफ, हे -1 आपण इथं देऊया, cos रेस टू 8 चे आले t रेस टू 9, बरोबर. cos रेस टू 9x हे t रेस टू 9 आणि sin x dx च्या बदल्यात आले तुमचे dt, मायनस साइन आपण इथं ऍडजस्ट केलं किंवा लिहिलं आणि इथं आले तुमचे 1 मायनस t स्क्वेअर. किती साधं झालं बघा. आता प्रश्न मिळतोय परंतु अजून नाही, म्हणजे तुम्ही झालं संपलं, परंतु नव्हे, कारण हा भागाकार करता आला पाहिजे आपल्याला. थोडा वेळ मायनस साइनचे ऍडजस्टमेंट करू. आता t रेस टू 9 अपॉन हे मायनस साइन ह्या ब्रॅकेटला अटॅच केलं, 1 मायनस टी स्क्वेअर चे काय आले तुमचे टी स्क्वेअर मायनस 1. आणि आता भागाकार करायला हरकत नाही, पण हा भागाकार आपल्या नेहमी सारखाच आहे, कारण अंशाची पॉवर जास्त आहे छेदापेक्षा, त्याच वेळेस भागाकार करता येतो. आणि आता त्याला नाव देऊ 1 नंबर, बरोबर. तर असं हे सबस्टिट्यूशन नुसार आलं. आता आपल्याला हे इंटिग्रल मिळवायचं ना, याचा अर्थ हा भागाकार करता आला पाहिजे. हा भागाकार आला की आपलं काम झालं. बघूया काय घडतंय ते. तर त्यासाठी आता आपल्याला पॉलिनॉमियलचा क्वेश्चन कसा करायचा हे आपण कुठल्या तरी इयत्तेत शिकलो होतो आणि त्याचा बेनिफिट आता आपण घेण्याचा प्रयत्न करणार. तर तो भागाकार आपण आता असा, तो साधा म्हणजे दिसायला दिसतंय ते साधं, पण असं होता ते बघा. t रेस टू 9 that is the numerator आणि t स्क्वेअर मायनस 1 that is the denominator. हेच असं भागाकाराच्या भाषेत लिहिलं जातं. आणि आता भागाकार करायचा लक्ष ठेवा. मग इथं 9 पॉवर आहे, याचा अर्थ t रेस टू 7 न गुणावं लागेल. बघा आता कसा भागाकार होतो ते. t रेस टू 7 याला गुणायचं, t रेस टू 9 मायनस दॅट t रेस टू 7 यांचा गुणाकार इथं असतो. भागाकार माहिती ना आता पॉलिनॉमियलचा, बहुपदी वजा साइन इथं असतं. बघा t रेस टू 9 मायनस t रेस टू 9 कॅन्सल झाले, वजा वजा अधिक t7 राहिले. असं चालायचं आता जोपर्यंत आपल्याला भागाकार म्हणजे अंशाची पॉवर छेदापेक्षा कमी होत नाही तोपर्यंत. आणि अजून परत पुढे भाग जातोय ना, t रेस टू 7. आता t रेस टू 7 आले, याचा अर्थ t रेस टू 5 ने भाग जाणार. गुणाकाराच्या नियमाप्रमाणे पाया समान घातांकाची बेरीज. t रेस टू 5 इथं गुणा, t रेस टू 7 बघा कसं आले छान, मायनस परत इथं वजाबाकी. आता लक्षात आलं असेल, t रेस टू दॅट रिमेन्स t रेस टू 5 ही राहिली बाकी, त्याला आपण आपल्या भाषेत रिमाइंडर म्हणतो. परत भाग जातोय कारण इथं राहणारी पॉवर याच्यापेक्षा जास्त आहे. मग कितीचा भाग जाईल आता, t रेस टू 3 चा. आता गुणा, दॅट इज t रेस टू 3 मायनस दॅट ऑफ द t रेस टू 3, सॉरी t रेस टू 5, कारण t रेस टू 3 इंटू t रेस टू 2, t रेस टू 5 मायनस दॅट t रेस टू 3, परत वजाबाकी, परत हे कॅन्सल, परत t रेस टू 3 आले. अजून ती पॉवर हायर आहे छेदापेक्षा किंवा डिनॉमिनेटरपेक्षा. आणि आता भाग कितीचा जाईल बरं आता, t रेस टू 3 इथं आहे, इथं t स्क्वेअर आहे, एकाचा विचार गुणायचं सर्वांना. आणि मग आता इथं काम संपेल ना, t रेस टू 3 परत वजाबाकी, ह्या t ने इथं गुणलं, वजा t आले आणि वजाबाकी करताना हे कॅन्सल, वजा वजा अधिक t. आता मात्र बाकी किंवा रिमाइंडरची पॉवर याच्यापेक्षा कमी आली, म्हणजे आपण भागाकार करू शकतो, म्हणजे इथं आपण थांबू शकतो. आणि मग आता आपलं काम संपेल. आणि मग आता इथं येऊ, तर cos x बरोबर t आहे. बघा आता ते कसं होतं इंटिग्रल ते. मग हे जे भागाकार आपण आता मिळवला त्याचं नेचर ह्या भागाकाराप्रमाणे कसं येते ते बघा. अँड देअरफॉर फ्रॉम 1 आवर I इक्वल टू इंटिग्रल ऑफ, मग कोशंट किंवा भागाकार जो असतो तो पूर्ण फ्री होता, त्याला द्यायचा ब्रॅकेट. बघा कसं इंटिग्रल आलं,
टी रेस टू 7, टी रेस टू 5, टी रेस टू 3. 2 न पॉवर कमी झाला कारण तुम्ही 2 न भाग देत होता. प्लस दॅट टी. बाकी किती आली तुमची आता? टी आली. आणि बाकीला कशाने भागायचं असतं? ज्यानं तुम्ही भागाकार दिला किंवा ज्यानं तुम्ही भागलं किंवा डिनॉमिनेटरनच ना. बरोबर. रिमाइंडर होतं तुमचं टी आणि त्याचा छेद आहे टी स्क्वेअर मायनस 1. परत एक ब्रॅकेट देऊ आणि त्याला म्हणू dt. आपलं काय होतं सबस्टिट्यूशन? cos x इक्वल टू t. तर असं हा चांगलं उदाहरण मिळालं. आणि मग आता याचा काय अडचण येत नाही तर सेपरेट घेऊ. आता बघा मग याला एक ब्रॅकेट टाकू. टी रेस टू 7 प्लस टी रेस टू 5. बघा किती छान उदाहरण होतं ते. हे आपल्याला जुनं ते सोनं उगाच म्हटलं जात नाही. म्हणजे कधीतरी आपण शिकलो असतो त्याचा फायदा आपल्याला होतो. प्लस दॅट. आता इथं थोडासा विचार करायचा. मग टी स्क्वेअर मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस टी येतो. आहे का तिथं 2? नाही. याचा अर्थ अरेंज करू. अरेंज करायला काय पर्याय? 2 न भागा 2 ने गुणा. ट्वाइस टी अपॉन टी स्क्वेअर मायनस 1 दॅट ऑफ द dt. आणि आता छेदाचा डेरिव्हेटिव्ह आहे तसा अंशस्थानी आहे त्याचं इंटिग्रल लाव. फक्त ते त्याच भाषेत चालतं. बाकी दुसरीकडे त्याचा उपयोग करायचा नाही. असं असेल तरच. आणि आता इंटिग्रल आपल्याला सगळीकडे मिळतंय. बघा किती छान. टी रेस टू 8 अपॉन 8 टी रेस टू 7चं. त्यानंतर टी रेस टू 6 अपॉन 6. त्यानंतर टी रेस टू 4 अपॉन 4. त्यानंतर टी स्क्वेअर अपॉन दॅट ऑफ द 2. टी रेस टू 1 n प्लस 1 अपॉन n प्लस. आलं? याचं मिळालं प्लस दॅट. हे 1/2 इथंच ठेवूया आणि त्याचं इंटिग्रल आलं लॉग ऑफ टी स्क्वेअर मायनस दॅट ऑफ द 1 प्लस दॅट सी कंसात कारण द्या इंटिग्रल ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. त्या करोलीचा फायदाच होतोय आपणाला. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट. छेदाचा डेरिव्हेटिव्ह आहे तसा अंशस्थानी असेल तरच ते लॉग. नव्हतं बघा टी ला ट्वाइस टी नव्हतं म्हणून तर आपण अरेंज केलं ना डेरिव्हेटिव्ह साठी. आणि आता मग शेवटी इथंच थांबू नका. आता परत तुमचा एवढं कष्ट करून आपला एक मार्क जाईल. जिथं टी तिथं कॉस ठेवा. कॉस रेस टू 8x अपॉन 8. कॉस x ची 8th पॉवर आहे तो लिहिताना आपण असं लिहितो. त्यानंतर कॉस रेस टू 6x अपॉन दॅट 6 प्लस cos raised to 4x upon 4 plus that cos square of x upon that 2 plus that 1/2 times log of cos square x minus 1 plus that c. तर असं हे मिळत आहे. बरोबर. तर इन दिस वे वी कॅन ट्राय दॅट एक्झाम्पल वेल. तर कसा भागाकार आला तो बघा. किती व्यवस्थित मिळतं. फक्त प्रयत्न मात्र तुम्ही व्यवस्थित करा. उदाहरण सोडवा बरोबर येतात त्या ठिकाणी. त्यानंतर असंच पुढचे आहेत. ट्रिगोनोमेट्री मध्ये खरोखर चॅलेंज असतं. इंटरेस्टिंग असतात. नेक्स्ट ऑफ दॅट 7th इंटिग्रल ऑफ tan raised to 5x that of the dx. तर बघा आता tan raised to 5x that of the dx let that I equal. आता साइन आणि कॉस मधला आतापर्यंत आपण विचार केला. यात साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो किंवा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो. मग ते काय काय ऍडजस्टमेंट केल्या कोणासाठी काय सबस्टिट्यूशन केलं. आता थोडंसं टॅन बद्दल विचार करायचा. मग आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह कोण येतो? sec square x येतो. बरोबर. मग त्या sec square ला आणण्यासाठी ह्याला थोडंसं विभाजित करा. मग कसं विभाजित करता येईल? बाय अवर फंडामेंटल आयडेंटिटी tan cube of x into that of the tan square of x. हे आपल्या घातांकांच्या नियमाप्रमाणे. आणि मी फंडामेंटल का म्हटलं आता इथं ते उपयोगीला केला. tan cube of x into sec square of x minus 1 dx. कारण 1 plus tan square theta equal to sec square theta. म्हणून tan square theta बरोबर sec square x minus 1 किंवा theta अँगल काय असू द्या. आता एकाचा भाग झाला. बघा पुढे कसं होतंय. म्हणून तर हे उदाहरण चॅलेंजिंग आहेत. व्यवस्थित आहेत. लक्षात आलं तुम्ही विसरणार नाही. त्यामुळे हे सोडवा. उदाहरण सोडवा. कुठंही सोडवा. फक्त घराच्या भिंतीवर सोडू नका. म्हणजे आपला कच्चा पेपर असतो किंवा एखादी जाहिरात असते किंवा एखादा कच्चा कागद असतो त्याच्यावरती ते सोडवायचं बसल्या बसल्या. बरोबर. याचं विभाजन करू. बघा आता tan cube of x into that sec square of x dx minus that integral of tan cube of x dx.
हे गुणाकार, वजाबाकी, भागाकार, सरळरूप देणं, कंस बाहेर घेणं, ह्या प्रक्रिया खूप उपयोगीच्या आहेत. आपण ज्यावेळेस ते आपल्याला शिकवल्या जात असतात त्यावेळेस आपण दुर्लक्ष करतो. त्यानंतर आता इथं बघा, टॅन पुट केलं की सेक्स स्क्वेअर एक्स dx चा प्रश्न मिळतो. याचा प्रश्न मिटला बरोबर. आता पुढच्याचा परत प्रश्न मिटवावा लागेल. टॅन क्यूब ऑफ एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स dx मायनस, मग 5 ला आपण असं लिहिलं तर आता क्यूब ला आपण असं लिहू, that is tan of x into that of the sec square x minus 1 कंस पाहिजे हा, that of the dx. परत त्याचा विस्तार करत चालायचं. म्हणजे हे असं ते सोडवा. म्हणून उदाहरणं सोडल्याशिवाय तुम्हाला त्याचं टेक्निक नाही प्राप्त होणार. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनला चॅलेंज नसतं. tan क्यूब ऑफ x into sec square of x dx बरोबर. आता याचं विभाजन केलं आणि फंक्शन फक्त 5x होती हा. बघा इंटिग्रल कुठं बदलत चाललंय. परत त्याचा विचार करू. मायनस दॅट टॅन ऑफ एक्स इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स dx, म्हणजे टॅन एक्स चा इंटू सेक्स स्क्वेअर येतोय ना, सेक्स स्क्वेअर चा इंटू टॅन नाही येत, हे लक्षात घ्या. आणि मग आता राहिलं शिल्लक कोण, वजा वजा अधिक झाले आणि याचं इंटिग्रल आपल्याकडं आहे. परत त्याला काही करायची गरज आहे का, नाही. दॅट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. आणि मग इथं हे आपलं आय होता. आणि ह्या दोघांसाठी आपण थोडा वेळ काहीतरी मानावंच लागेल, कारण मग आता त्याशिवाय, कारण ह्याचं सेपरेट आहे हा, तर त्याला आपण काहीतरी मानू. याचं मिळतंय त्यामुळे काही अडचण नाही. आय इक्वल टू दॅट टॅन ऑल 1. मग आता बघा, लेट अस टेक दॅट I1 इक्वल टू इंटिग्रल ऑफ टॅन क्यूब ऑफ एक्स इंटू दॅट ऑफ द सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स dx. त्यानंतर इथं पण तेच सबस्टिट्यूशन आहे हा, टॅन एक्स इक्वल टू टी, म्हणून दोघांना मी एकत्र घेतोय. That is tan of x into sec square x dx. डेरिव्हेटिव्ह परफेक्ट झाले की तुमचं इंटिग्रल येतं. असं ते टेक्निक आहे. तर हे थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक बघा. तुम्ही म्हणाल हे उदाहरण कुठपर्यंत चालायचे, तुमचं एक्झरसाइज मधलं जेवढे शक्य आहे तेवढे शक्य आहे तेवढे जवळजवळ सगळेच घेतल्याचा प्रयत्न केला. आणि मग आता इन बोथ I1 and I2 एकच सबस्टिट्यूशन आहे हा. वेगळं असतं तर I1 आणि I2 सेपरेट म्हणावे लागले असते. Let us put tan x equal to t. sec x equal to t पुट करून चालेल का, नाही, कारण tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर आहे. ऍडजस्टमेंट झाली पाहिजे. and therefore sec square x dx equal to that of the dt. आला. आणि मग आपले I1 I2 बदलता येईल, काही अडचण नाही. therefore I1 equal to integral of tan च्या ऐवजी t क्यूब आलं आणि sec square x dx च्या ऐवजी dt आलं. आणि मग त्याचं इंटिग्रल किती साधं आलं बघा. दॅट इज t raised to 4/4. इथं त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन द्यायचा नाही हा. मग जे पुट केलं ते इथं आता देतो डायरेक्ट, एकाच वाक्यामध्ये तुम्हाला मिळेल. मग t बरोबर काय पुट केलं आपण, टॅन 4th पॉवर आहे टॅन raised to 4x/4. त्यानंतर I2 बरोबर काय आहे आता, that is tan x into sec square x, that is t sec square x dx आले dt. इंटिग्रल आलं t चं t square upon 2 म्हणजेच आले tan square x upon that of the 2. तर असे चांगले चांगले उदाहरणाचा संच येतो. तेव्हा तुम्ही हे सोडवा, एक्झरसाइज बघा. राहिलं एखादं तर ट्राय करा, नाही आलं तर मी आहेच किंवा आपण आहोतच. tan raised to 4x upon that of the 4. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन शेवटी द्यायचं आहे. त्याचे पार्ट्स आहेत, सब पार्ट्स और सब इंटिग्रल्स. आणि मग चालायचं 1 कडे. and therefore from 1 बघा आता our integral I equal to हे आलं तुमचं tan raised to 4x upon 4 प्लस I2 आलं tan square x upon that 2. आणि पुढचं आहे स्टँडर्ड फॉर्म्युली log of sec x plus that c. tan x इंटिग्रल काय असतं, log of sec x. आणि cot चं काय असतं, log of sin x. sec x काय असतं, log of sec x plus tan x. cosec x log of cosec x minus cot x. दुसरे अर्थ पण तुमच्याकडं आहे. तर असं हे छान उदाहरण तुमच्याकडं प्राप्त झालं. तर हे वेल, एक मिनिट, इथं मायनस साइन आहे ना, हा इथं राहिलं मायनस साइन द्यायचं बरोबर. तर I1 I2 पण त्यासाठी सेपरेट मिळवल्या होत्या. इथं मायनस साइन आहे, I2 ला मायनस साइन आलं, दॅट इज द tan स्क्वेअर x अपॉन दॅट ऑफ द 2. त्यानंतर असंच आणखी काय करू,
तर त्याला वेळ जातो, वेळ आत्ताचा वेळ जाऊ द्या, परंतु नंतर तो आपल्याला सत्कारणी लागण्याचा प्रयत्न होईलच. बघा 8th एक्झाम्पल असंच. आता बघा कॉसची 9th पॉवर तयार झाली. आता इथं काय आहे ते बघू. I इक्वल टू इंटिग्रल ऑफ कॉस रेस टू 7x dx. परंतु मगा कॉस रेस टू 8x होता, पण त्याला मल्टिपल कॉट होता. आता थोडासा त्यांनी बदल केला, करू द्या, काय हरकत नाही. सबस्टिट्यूशन कसं येतं विचार करू. मग आता बघा, तेव्हा तुम्हाला सबस्टिट्यूशन ओळखता आलं पाहिजे. मग काय आहे इथं, कॉस रेस टू 7x मधून अशा रीतीने एक पॉवर आपल्याला आउटसाइड घ्यायची की डेरिव्हेटिव्ह पुट करता आला पाहिजे आणि फंडामेंटल आयडेंटिटीचा सुद्धा उपयोग करता आला पाहिजे. बरोबर. मग मी त्याला असं लिहितो. आता बघा, हे मूळ बेसिक महत्वाचं आहे. कॉस रेस टू 6x इंटू कॉस एक्स dx. म्हणजे कॉस एक्स हा आता इथं विचार करायचा, कोणाचा येतो कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह, साईनचा. बरोबर. याचा अर्थ याला साईन मध्ये लिहिता आला पाहिजे. मग परत मी त्याला असं लिहितो, कॉस स्क्वेअर ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू 3, कारण इथं घातांकांचा गुणाकार होतो. a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n इक्वल टू a रेस टू mn. बघा सबस्टिट्यूशन कसं छान येत आहे. दॅट इज कॉस ऑफ एक्स dx. इथं साइन आलं पाहिजे, म्हणजे हे बरोबर ऍडजस्ट होतात. दॅट इज, आणि आता येतील दॅट, एक मिनिट, दॅट इज इंटिग्रल ऑफ 1 मायनस, म्हणून फंडामेंटल नावच त्यांचं योग्य आहे. बघा, that is a cos of x that of the dx, and that is our I. Our substitution is now sin x equal to t. म्हणजे त्या cos raised to 7 ला त्याच्या ते 9 विचारतील, 11 विचारतील, पर्याय तोच, फक्त स्क्वेअरचा इथं पॉवर 8 असेल तर 4 येणार, 10 असेल तर 5 येणार. उदाहरण बदलतं, परंतु टेक्निक आणि मूळ सूत्रात बदल होत नाही. आणि आता आपलं काम संपलं. Let us put that sin of x equal to t. Therefore, बघा हा फायदा आहे तिथं. cos x dx equal to 1 dt म्हणा, नाही तर dt म्हणा, काही अडचण नाही. And therefore our integral I becomes a simple way 1 minus t square. कारण sin ला आपण पुट केलंय ब्रॅकेट रेस टू 3 आणि त्याच्याऐवजी आले dt. आता त्याचा विस्तार करायचा. आता a वजा b चं सूत्र वापरण्याच्या ऐवजी आपण आपल्या स्क्वेअर न जाऊ, काही प्रश्न नाही. 1 मायनस टी स्क्वेअर इंटू 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर dt. असू द्या, काही प्रश्न येत नाही. त्यामुळं हे थोडंसं काळजीपूर्वक चालायचं, बरोबर येतं. तर टी ला आपण काय पुट केलेले आता इथं, साइन ऑफ एक्स इक्वल टू टी आहे. म्हणजे आन्सर तुमचा आता साइनच्या स्वरूपात येणार. मग कॉस्टला पुट केलं म्हणून ते कॉस्टच्या भाषेत आलं होतं. आता ह्याचा गुणाकार करायचा आहे ना, a वजा b चं सूत्र कारण इथे 1 आहे, म्हणून मी थोडंसं याचा विस्तार करतो. 1 मायनस ट्वाइस टी स्क्वेअर प्लस दॅट टी रेस टू 4 दॅट ऑफ द dt. a वजा b चा वर्गानुसार a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. आता काय अडचण नाही. दॅट इज इक्वल टू, आता 1 न परत गुणा, साधी फंक्शन आली, काही प्रश्न नाही. 1 मायनस ट्वाइस टी स्क्वेअर प्लस दॅट टी रेस टू 4, कारण याचा स्क्वेअर इथं आहे आणि याला आपण आता गुणतोय. 1 न मी गुणला, आता वजा टी स्क्वेअर न गुणायचं आहे. वजा टी स्क्वेअर झाले इथं 1 ला वजा टी स्क्वेअर, वजा वजा अधिक 2 टाइम्स टी रेस टू 4, परत वजा आले टी रेस टू 6 कंस पूर्ण दॅट ऑफ द dt, आणि आपण आलो दॅट ऑफ द पॉवर फंक्शन मध्ये. तर हा विस्तार चुकू नका. साधा असता 1 न प्रथम गुणलं, मायनस टी स्क्वेअर आले, साइनला लक्ष ठेवा, प्लस झाले, परत मायनस टी रेस टू 6. आता कलेक्ट द टर्म्स इन ऑर्डर, and therefore I equal to integral of. तर एक आहे का कुठं, नाहीये, एक इथंच देऊया. टी स्क्वेअर बघा, मायनस ट्वाइस टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर मायनस 3 टी स्क्वेअर. टी रेस टू 4 बघा, हे 2 आणि हे 1 आले तुमचे 3 टाइम्स टी रेस टू. मुद्दाम मी a वजा b क्यूबचं सूत्र नाही वापरलं, डायरेक्ट गुणाकार करून मग कसं येते, कारण लक्षात नाही आलं तर ते आपल्याला फायद्याचं ठरतं. दॅट ऑफ द dt झालं कलेक्शन. हे स्थिर पद, नंतर 2 टी स्क्वेअरचे पद, नंतर टी रेस टू पद आणि मायनस टी रेस टू 6. आणि आता अडचण नाही. दॅट इज इक्वल टू 1 चं इंटिग्रल ठरल्याप्रमाणे टी मायनस 3 टी स्क्वेअरचं इंटिग्रल 3 रेस टू 3 टाइम्स टी रेस टू 3 अपॉन 3 प्लस दॅट 3 टाइम्स टी रेस टू 5 अपॉन दॅट 5 मायनस दॅट t raised to 7 upon 7 plus that c.
एक च टी आलं, टी स्क्वेअरचं टी रेस टू 3/3, टी रेस टू 4चं टी रेस टू 5/5 आणि टी रेस टू 6चं टी रेस टू 7/7. आणि मग फायनल आन्सर द्या I इक्वल टू साइन एक्स. बरोबर. आपण ते कुठे केलं तर मायनस, हे 3 कॅन्सल होतात, कॅन्सल करू, आली पॉवर साइन क्यूब ऑफ एक्स, इथं नाही कॅन्सल होणार, 3/5 टाइम्स साइन रेस टू 5th एक्स, इथं पण नाही कॅन्सल होणार, 1 - 1/7 टाइम्स साइन रेस टू 7x प्लस दॅट ऑफ दिस. तर किती व्यवस्थित कलेक्शन होत चालतं बघा. तर असे हे उदाहरणं व्यवस्थित आहेत, थोडंसं लक्ष ठेवावंच लागतं तर ते मिळतं. झालं. त्यानंतर आणखी एखादं होते का बघू, परंतु नाही होणार, त्याला थोडासा वेळ द्यावाच लागेल. जाऊ द्या, आज उद्यापर्यंत आपल्याला मिळून जाईल ते. तर इथंच थांबू. काय ददू, ददूलिया.